नमस्कार सर्वांना, मी मुद्रा आणि स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या भारतीज रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवर। तर खूपच डिसेंट इंट्रो मी दिला आहे आजचा, बट खूप नर्वस होतं जेव्हा व्हिडिओच्या कॅमेराच्या समोर। माहीत नाही मी कधीपासून अशी झाली आहे आणि माझं मराठी पण खूप अडखळायला लागलं आहे, तर माहीत नाही का ते सुद्धा। तर त्यासाठी सॉरी जर मी कुठे चुकून शब्द इकडे तिकडे करत असेल तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो असणार आहे आपल्या ऑर्डर्सवरतीच, कारण की आज सुद्धा तिला खूप ऑर्डर्स आले आहेत। 2 केक्सची ऑर्डर आली आणि 2 कपकेक्सची ऑर्डर आली आहे, पण आता वाजले आहेत 2 आणि दीदीने तिचं काम आताच सुरू केलं आहे 1 वाजल्यापासूनच। पण मी अजूनपर्यंत जेवून घेतलेलं नाही आहे, म्हणून मी जेवून घेणार आहे, कारण की सकाळपासून मी कालचा व्हिडिओ एडिट करत होती। तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका। लेट्स बिगिन। आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात खूपच छान झालेली, कारण की आपल्याच फ्लोअरवरती समोर एक लहान मुलगा राहतो युवन, त्याला तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये खूपदा बघितलं असेल। तर तो आणि त्याच्या फॅमिलीसोबत गेलेला शिर्डीला, तर त्याने सकाळी आपल्याला हा शिर्डीचा प्रसाद आणून दिला आहे, तर खूपच छान वाटलं। त्यानंतर अनिकेत एव्हरी ट्यूजडेला सिद्धिविनायकला जातो आणि तो तिकडचा प्रसाद किंवा नारळ किंवा हार किंवा इवन फूल आणून देतो। तर त्याने सुद्धा आज सिद्धिविनायक टेम्पलमधलं हे गणपती बाप्पाकडे असलेलं दुर्वा आणि खूप छान हिबिस्कसचं फ्लावर आणून दिलेलं सकाळी। तर ते तर झालंच आणि आता मी जेवून घेते, कारण की मला त्या दिवशीसारखी भूक लागायला सुरू झाली आहे। नमस्कार। तर मुद्राने आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे आणि मी आज काय जेवण बनवलं होतं ते सुद्धा तिने तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता तिने जेवायला ताट घेतलेलं आहे। ती आमच्या घरातली एकदम फूडी मेंबर आहे, म्हणजे तिला अमुकच भाजी पाहिजे, अमुकच असं पाहिजे, तसं पाहिजे। बाकी आम्ही तिन्ही मेंबर आहेत, आम्ही शॉर्टकटवर काही पण ॲडजस्ट करतो, पण मुद्राचं तसं नसतं। मुद्राला व्यवस्थित जेवण लागतं, स्वतःला काही बनवता आलं नाही तरी चालेल, पण जेवण तिला परफेक्ट लागतं। आणि आता ती जेवते, तर आपण तिला विचारूया की आजचं जेवण कसं झालंय ते। इथे मुद्रा जेवायला बसली आहे। मुद्रा बोला, काय कसं वाटतंय आजचं जेवण? अजून खाल्लं नाहीये, मम्मीचे टॉन्ट्स ऐकून खायला घेतेच आता। आणि मी टीव्हीवरती ब्लॉग बघते माझ्या फेवरेट यूट्यूबरचा, फेवरेट म्हणजे रिसेंटली मी बघते त्यांचे। अच्छा, उमा कोहली। आणि तिने ना क्लाउड किचन सुरू केलंय, खूप छान रिस्पॉन्स आहे त्यांना। हा मस्त, खूपच छान आहे। घर बसल्या त्यांनी जो बिझनेस चालू केलाय त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक। आणि इथे माझ्या जेवणाबद्दल सुद्धा मुद्राने रिव्ह्यू दिलेला आहे। मुद्रा कसली भाजी आहे ती? ब्रिंजल, मोठं वांग, एक प्लांट, हा, आणि त्यात मी मटार टाकली आहे आणि अशी भाजी केलेली आहे, टेस्टी लागते। आणि पप्पांना मी आज दिलं होतं ज्वारीच्या भाकऱ्या, पप्पाने मी ज्वारीच्या भाकरीसोबत ती भाजी आम्ही खाल्ली आज, टेस्टी लागली। तुला आवडली डाळ भात बरोबर? मस्त, तिखट डाळ सुबह। हो, थँक्यू सो मच। आणि दीदीला सुद्धा आवडली। दीदी लगेच मला म्हणजे हे सांगते लगेच रिव्ह्यू। आणि आता वाजले किती? दुपारचे 2:30 वाजायला आले जवळ। आणि आता आज तुम्हाला ऑर्डर आहे ना मुद्रा? हा, ते सुद्धा सांगितलं की केक आणि कपकेकची ऑर्डर आहे, तर दीदीने सर्व बनवून घेतलंय। एक ती बेक करते। रेड वेल्वेट कपकेकची जी ऑर्डर होती तिने बनवलेली आहे, फ्रीजमध्ये ठेवले, मग मी ते दाखवते। पण तुझी हेल्प लागेल ना तुला? माझी हेल्प लागणार आहे, म्हणून पटकन जेवून घेते, म्हणजे मी तुला हेल्प करू। हा, आणि तिला मी मगापासून सांगते जेवून घे, पण ती इन्स्टावर काहीतरी रील, हा व्हिडिओ आपला एडिट करत होती आणि अपलोड सुद्धा आता करायला ठेवलाय, आणि हा दुसरा व्हिडिओ आहे, सो त्यामुळे जरा लेट झाला जेवायला। तुम्ही आमची ही मेहनत लक्षात घेऊन जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये काय करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवणं, डेली ब्लॉग बनवणं सोपं काम नसतं, तसं भरपूर त्याला मेहनत असते आणि हे सगळेच जण करतात, आम्ही पण करतो। पण तुम्ही चाहत्यांनी म्हणजे व्ह्युअर्स लोकांनी असे जे व्हिडिओ असतात डेली ब्लॉग, त्यांना खूप सपोर्ट करा आणि त्यांच्या चॅनल इम्प्रूव्ह करा आणि त्यांचा उत्साह वाढवा। येस। तर दीदीने इथे असे हे रेड वेल्वेटचे कपकेक बनवून घेतलेले आहेत। आता त्याचं डेकोरेशन वगैरे बाकी आहे ना सृष्टी? बरोबर।
तर हे बेस तिने असा तयार करून घेतला आणि हे फ्रीजमध्ये ठेवले होते. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे बाहेर काढले. आज फ्रीजमध्ये मला खूप जागा मोकळी करून द्यायची आहे कारण बरेच केक आपले फ्रीजमध्ये जाणार आहेत. तर मी आता पुढच्या कामाला लागते आणि जसं जसं ही मुलं करतील केकमध्ये काय म्हणतात ना नवीन नवीन व्हरायटी ते तुम्हाला मुद्रा दाखवेलच. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका. तर आता इथे मी जेवून घेतलेलं आहे आणि दीदी खूप चिडली आहे कारण की लवकर लवकर ऑर्डर्स द्यायचे आणि अजूनपर्यंत माझं जे काम आहे गनाश बनवायचं ते मी केलं नाही आहे. तर आज सकाळी मी मिल्क कंपाऊंड आणलं आहे. डार्क कंपाऊंड इथे आपलं उरलेलं आहे तेच आणि व्हाईट कंपाऊंड हे तिन्ही आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. सो मी पट्टापट हे सगळे कट करून घेते आणि इथे आपले काचेचे बाउलसुद्धा आहे ज्यात मी डबल बॉयलरच्या हेल्पने गनाश बनवून घेते. सो हे 3 बाउल्स आहेत. बघूयात कसं कुठे मॅनेज करता येईल आणि पटकन आपण गनाश बनवून घेऊयात. सगळ्या केकचे बेस रेडी आहेत. व्हॅनिलाचे 3 बनवायचे कपकेक्स. सध्या गॅसला आराम दिलाय. दनादन सगळे जात आहेत सेट आणि मी ते साईड बाय साईड फ्रॉस्टिंग करते कारण की याला खूप वेळ लागतो. हे झालं ना म्हणजे एकदा बीट करून मी फ्रीजमध्ये टाकेन. तोपर्यंत मुद्रा इथे चॉकलेट्स मेल्ट करेल. ते थोडं रूम टेम्परेचरवर आलं. हा फुल तुझं काम कर. मला वाटलं तर मी मध्ये मध्ये मग रेकॉर्डिंग करते. ते ओटा पण मी त्यांना खाली करून दिलेला आहे. ते भांड्यांचा टप वगैरे खाली घेतलेला आहे असा. तर गाईज या लवकर या पटकन या. कॅमेरामॅन फटाफट या. तुम्ही इकडे हा पसारा बघू शकता आणि हा पसारा बघून तुम्हाला असं वाटलं असणार आहे पसारा इकडे खूप घाण असू दे पण त्या पसाऱ्यापासून काय बनलंय ते दिसेल ना. आणि आता तुम्हाला असं वाटलं असणार की या पसारा बापरे या पसारा किती आहे पसारा. तर या पसाराने उत्पन्न झालेली गोष्ट दाखवते. जिने उत्पन्न केली आहे सृष्टी राजेश वाटकर. मोस्ट दीदी मला भीती वाटते त्या काकांपर्यंत जाऊ दे. तर त्यांच्या मुलांचा की कोणाचा तरी बर्थडे होता माहित नाही. कादंबरी आणि स्नेहल हिचा बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्याकडून. आणि हा दीदीने केक बनवलाय गाईज. हा आता बाहेर आल्यावर तुम्ही बघाल. चॉकलेट केक आहे. ओव्हरलोडेड चॉकलेट डार्क चॉकलेट केक विथ ऑल चॉकलेट क्रीम. मस्त झालं नाही. तुला लिहून फ्लेवर खूप भारी आहे कारण की मी प्रत्येक लेअरच्या मध्ये डार्क चॉकलेट टाकलंय. पूर्ण गनाश त्याच्यावरती चॉकलेट चिप्स टाकलेत. परत त्याच्या लेअर 3 लेअरचा हा केक आहे. परवडला. माझी कंबर गेली आहे कामातून. आणि हे केक बनवताना तू मुद्रा किती वेळा प्रेम व्यक्त केलं. खूप वेळा बाबा. अशी भडकले की मम्मी अशी उठली असेल कारण की सगळं झालं ना ती तिकडे काहीतरी पुसायला जायची. म्हणजे जर चुकून मोड गेला ना त्यात मग तू बघून घे बाबा. दीदी खिडकी बंद कर मच्छर. आणि आता थोडं कॅमेरा खाली घ्याल का. तर आता आपण केक तर बनवलेला आहे पण आता आपण हा केक देणार कसे आहोत. तर हे आपल्याकडे केकचे बॉक्स आहेत जे आपली कॅमेरामॅन आता फोल्ड करून देईल. बो वगैरे लावून देणार आहे आणि कॉम्प्लिमेंटरी आपण हा केक टॉपर देतो हॅपी बर्थडेचा विथ वुडन नाईफ. तर पप्पा आता हाफ एन आवर मध्ये केक डिलिव्हरी करायला जाणार आहे त्या काकांकडे. तोपर्यंत आपण बॉक्सेस तयार करून घेऊयात. भेटूयात थोड्याच वेळ. बाय. केक डिलिव्हरी करायला जाणं म्हणजे पप्पांच्या फ्रेंड्सच आहे. तर पप्पा ऑफिस वरून आले की ते काका घरी येणार आहेत. हा बरोबर. चला हा तर डब्बा नाही घेऊ शकत. हाच घेऊयात. थोडा आम्ही त्याच्यामध्ये तेवढा वरती उंच होणार. ए बघ हो हाईट वगैरे नाही तर असं डोक्यावर नेऊन देता येईल पाहिजे तर. मी करते मला अजून कपकेक्स बनवायचे. चॉकलेट वाले डन आहेत. रेड वेल्वेट फ्रॉस्टिंग संपली आहे. मग आता निकितामध्ये भेटेल का. नाही. अरे बापरे. जाऊन आत नाही एवढं. दूधवालीकडे असेल ना खाली. चला ह्यांचं काहीतरी डिस्कस चालू आहे. तोपर्यंत मी माझ्यासाठी हे वाढून ठेवलंय ना ते आता पटकन आटपणार आहे थोड्या वेळात कारण वाजलेत आता 5:45.
दिवाबत्तीची वेळ होईल. थोडाच वेळाने आता काळोख पण पडेल. भेटूया थोडाच वेळाने. तोपर्यंत तुम्ही दुसरा केक बघितला का? नाही, तो सिक्रेट आहे, तो नाही दाखवायचा. दीदीची फर्स्ट ऑर्डर गेलेली आहे. अर्धा किलो केकची जी होती ती आता पप्पा तिकडे द्यायला गेले, म्हणजे त्याचा मित्र खाली येणार होता तिकडे द्यायला गेले. त्याच्यानंतर 2 कप केकची ऑर्डर आहे. ते दीदी आता क्रीम परत थोडी कमी पडली म्हणून ती मिक्स करते. त्यातून वेळ काढून मला दीदीने हे बघ फ्रुटी फ्रुटीचा केक बनवलाय. मला खूप आवडतात फ्रुटी फ्रुटी व्हॅनिला मध्ये. हा, फक्त 2 मी तिला बोललेली मला 2च बनव, जास्त नको. तर ते कप केक तिने माझ्यासाठी बनवले. तर थँक्यू सृष्टी सो मच. आणि मी आता हे टेस्ट करते. वेदांत आलाय कपकेक्स घ्यायला. त्याने सुद्धा ऑर्डर दिलेली 3 चॉकलेट आणि 3 व्हॅनिला कपकेक. तर खा व्यवस्थित. स्पेशल डिस्काउंट भेटते अजिबात नाही. डिस्काउंट भेटते. जॅन 23 चेच प्राइस लागणार. 100 रुपये कट होत आहेत. कसं आहे यार. येते संडेला येते. त्याच्या नेक्स्ट संडेला नाही येतेस तू. उलट या संडेला 7 वाजता उठायचं. तुला जमणार आहे? दोन्ही संडेला एक प्रॉब्लेम आहे तुला. मला काय नाही. सृष्टी बोलली तिला पाहुणा नको आणि मुद्राला जमत नाही बोलते. हाय गाईज, तर हा जो व्हिडिओ आहे तो मी आपल्या व्लॉगच्या 2 दिवसांनंतर शूट करते. म्हणजे झालं असं, खूप ऑर्डर्स असले की खूप बिझी दिवस जातो आणि त्यात काहीच लक्षात येत नाही काय शूट केलंय काय नाही. जेव्हा मी एडिट करते तेव्हा मला कळतं की ठीक आहे, ही व्हिडिओच नाही घेतली, अरे यार ती व्हिडिओच नाही घेतली असं. आणि माझं कॉलेज आता रिओपन झालंय, क्रिसमस वेकेशन संपलेलं आहे, त्यामुळे व्लॉग्स अपलोड करणं हे माझ्यासाठी खूप टास्क आहे. बट मी हे चॅलेंज घेतलंय की मी व्लॉग्स अपलोडच करणार आहे, माहीत नाही काही असू देत मग ते. तर आता हा व्हिडिओ मी एडिट केलेला आहे आणि हा व्हिडिओ ॲड करून आपला हा व्लॉग मी आत्ता लगेचच अपलोड करते. तर व्हिडिओचा आउट्रो द्यायला मी विसरली होती, पण तरीही आम्हाला जेवढं होऊ शकेल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जो नवीन बिझनेस आम्ही सुरू केलेला आहे त्यावरती प्रचंड आम्हाला बोलतात ना सपोर्ट मिळतो, त्यासाठी आम्ही ग्रेटफुल आहोत. आणि तुमच्याकडनं सुद्धा भरपूर छान पॉझिटिव्ह कमेंट्स येतात, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओसुद्धा जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर खूप 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 थँक्यू मंडळ खूप आभारी आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सी यू सुपर सून इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन गुड नाईट, कारण की आता वाजले 12:15 रात्रीचे आणि मी आता उठून येतो लाईट वगैरे सगळं ऑन करून. तर भेटूयात नवीन व्लॉगमध्ये, जो बघूयात कधी आता मी शूट करते ते. अँड सी यू सुपर सून. गुड नाईट, बाय.